श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणि गुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। आपल्या गुरु महाराजांचं वर्णन करत असताना शिष्य परंपरेचं, शिवचिदंबरांच्या शिष्य परंपरेचं आपण स्मरण केलं कालच्या दिवशी। एकापेक्षा एक शिष्य परंपरा, एकापेक्षा एक शिष्य असे होऊन गेले। राजाराम, विठाबाई, शिवशास्त्री असतील, दिवाकरांपासून त्यांची सगळी पुत्र प्रपौत्र ही सर्व मंडळी कृपांकित अशा स्वरूपाची। आणि पुढे पण पुष्कळ लीला, पुनरअवतार पण पुष्कळ। पांडुरंग स्वामी या नावानं पुनरअवतार पुन्हा घेतला। परंतु हे जे राजाराम महाराज होऊन गेले यांनी 1 लाखाहून अधिक अभंग जे रचले त्याच्यामध्ये ते वर्णन करतात, दुर्लभ हे जगी पाहता सद्गुरु जो का उतरी पारू भवबंधी। त्याचे अंगी असे सर्व सत्ता बळ जातो मनोमळ कृपा दृष्टी। इतर असती गुरु ते अनंत सद्गुरु समर्थ विरळाची। दास म्हणे आम्हा अनाथा हो लागी अवतार जगी चिदंबर अवतार जगी चिदंबर। एका दुसऱ्या अभंगामध्ये महाराज वर्णन करतात, सर्व सुख देता असे चिदंबर सोडवी डोंगर दुःखालेले प्रारब्धी लिहले सुकवी भोगासी सामर्थ्य तयासी सर्व आहे। या लागी निश्चय दृढ अंतःकरणी चिदंबर चरणी मन ठेवा। अविद्ये मायेने नाडिले जगात नाहीसा विश्वास दास म्हणे। या लागी प्रार्थितो सर्वत्र लागोनी मस्तक चरणी ठेवितो मी। चिदंबर चरणी लक्ष असो द्यावा निश्चय धरावा मना माझी। पुरवितो काम सर्वत्र मनीचे ऐसे प्रतिज्ञेचे बोलतसे। दास म्हणे सांगे प्रत्यक्ष दृष्टांती विश्वास तो चित्ती असो द्यावा। अनेक पद्धतीने वेगवेगळ्या अभंगातून वेगवेगळ्या पद्यातून शिवचिदंबरांचे दिव्य चरित्राचं अवगाहन केलेलं आहे। एके ठिकाणी स्वामींची आरती फार सुंदर केली। आपण असा विषय पाहिला की आरती पाहूया। आरतीमध्ये वर्णन केलंय, आरती चिदंबरा दत्तावतार आहेत। काय वर्णन केलं, आरती चिदंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा। आरती चिदंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा कली माझी अवतार जगद्गुरु विश्वंभरा। आरती चिदंबरा निर्गुण निर्विकार न कळे वेदासी पार सगुण ब्रह्म साजे हो कळा अनंत अपार। सच्चिदानंद मूर्ती अंतर साक्षी ईश्वर। आरती चिदंबरा देखुनी दीन जन कृपा वोळे दया घन। दैन्य दुःख निवारोनी त्यांचे करी समाधान। अनाथ दीन बंधू ऐसा पतित पावन। आरती चिदंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा। आरती चिदंबरा स्थापोनी सकळ धर्म चारी वर्ण ते आश्रम। आज्ञेने वर्तवोनी पूर्ण करी त्यांचे काम। निवारोनी दुष्ट बुद्धी भक्ती लावी त्या परम। आरती चिदंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा। आरती चिदंबरा देशोदेशी यात्रा येती जे जे इच्छा ते करीती तेची त्यास प्राप्त होती वरद हस्त कृपा मूर्ती। आंगे होत वर्तवुनी दावी दया क्षमा शांती। आरती चिदंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा। आरती चिदंबरा भाविक भक्तजन त्यासी नित्य दे दर्शन। दृष्टांती येवोनिया सांगे सर्व जाण खूण। प्रसाद देवुनिया होय अदृश्य आपण।
आरती चिदंबरा विनवी दास करी सदा राहावे अंतरी. फार सुंदर आरतीत वर्णन आहे. विनवी विनंती दास करी सदा राहावे अंतरी इच्छिले पुरविसी अभय असे निर्धारी अनन्य शरण आलो स्वामी आपण ऐसे करी आरती चिदंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा आरती चिदंबरा. चिदंबर महास्वामी महाराज की जय. आता थोडासा एक संदर्भ जाता जाता सांगतो. चिदंबर महास्वामीजींच्या बद्दल नरसोबावाडीतल्या गुरुभक्तांनी किती सुंदर आरती केली. ते म्हणतात, जन्मुनी या नरदेही ख्याती विस्तार ऐकून येती यात्रे मानव परिवार. दर्शन मात्रे काम्य पावती निर्भर तोषुनी सकलही करती जय 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 जयकार. जय देव चिदंबर राजा स्मरणे मात्रे पावसी भक्तासी काजा. जय देव. सतीपती सुदेह केला स्वामी आपण अंधा नेत्र दिव्य दिधले तू जाण. अगाध लीला केली महिवरी आपण वदती जगती सर्व अवतार पूर्ण. जय देव चिदंबर राजा स्मरणे मात्रे पावसी भक्तासी काजा. जय देव. यात्रा प्रसंग विप्र येता भक्तीने पंचानन पातला सन्मुख गरजोन. स्वनाम वदनी वदता हरले ते विघ्न उदक केले घृत पाहता दृष्टी ते. जय देव चिदंबर राजा स्मरणे मात्रे पावसी भक्तासी काजा. जय देव. शेवटची एक मध्ये कडव्यान शेवटच्या चरणात म्हणतात, भक्ती धरुनी येता मनोरथ पुरवीसी लीला नकळे अगम्य क्षितिवर कोणासी. कीर्ती ऐकोनी शरण गुरुभक्त तुझसी सत्वर रक्षी बापा येऊनी गुणराशी. जय देव चिदंबर राजा स्मरणे मात्रे पावसी भक्तासी काजा. जय देव. अशा शिवचिदंबरांच्या चरणी विनम्रपणे आजच्या दिवशी वंदन करू. शिवचिदंबर असं म्हणू आणि आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू आणि थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.